मी जर तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही तुमच्या पिरियडसाठी काय वापरतात, तर मॅक्सिमम फिमेल्स सॅनिटरी पॅड्स असाच उत्तर देतील. पण खरं सांगा, सॅनिटरी पॅड्स वापरायला आवडतं का तुम्हाला? सतत चेंज करायचा स्ट्रेस असतो, ओलसरपणा जाणवतो, लिकेजचा टेन्शन असतो, बरोबर आहे की नाही? पण ह्या प्रॉब्लेम्सला आता एक पर्याय आहे, ते म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. तर मेन्स्ट्रुअल कप हा म्हणजे काय प्रकार आहे? मेन्स्ट्रुअल कप म्हणजे एक छोटा आणि मऊ सिलिकॉनचा किंवा रबरचा कप असतो. तो पाळीच्या वेळेस वजाइनामध्ये ठेवला जातो आणि पाळीचं रक्त त्याच्यात कलेक्ट होतं. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे पाळीचं रक्त कलेक्ट करणारा हा एक छोटा कप आहे. टॅम्पॉन किंवा सॅनिटरी पॅड सारखा पाळीचा ब्लड तो अब्झॉर्ब करत नाही, तर तो फक्त हे कलेक्ट करतो. 8 ते 10 तास सुद्धा तो सुरक्षित राहतो, डिपेंडिंग ऑन तुमचा फ्लो किती आहे. तो भरल्यावर बाहेर काढायचा, त्याला रिकामा करायचा आणि धुवून परत आपण वापरू शकतो. पॅड सारखा तो बाहेरून जाणवत नाही, ओलसरपणा किंवा वास येत नाही आणि ऑल्सो बऱ्याच फिमेल्सला पॅड्स मुळे जो इरिटेशन होत असतो तो सुद्धा ऑब्व्हियसली मेन्स्ट्रुअल कपने जाणवत नाही. सर्वात मोठा फायदा म्हणजे तो परत परत वापरता येतो. 5 ते 8 वर्ष सुद्धा हा एक मेन्स्ट्रुअल कप चालतो. एका मेन्स्ट्रुअल कपची किंमत सुद्धा 500 ते 600 रुपये ह्याच रेंज मध्ये असतं. म्हणजेच दर महिन्याचा पॅड खरेदी करायचा खर्च सुद्धा वाचतो आणि कचरा होत नाही, म्हणून हा एक खूप इको फ्रेंडली ऑप्शन सुद्धा आहे. आता मला माहितीये, एवढे वर्ष सॅनिटरी पॅड्स वापरल्यावर तुम्ही आता लगेच मेन्स्ट्रुअल कप कसा वापरायचा हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. पण बिलीव्ह मी, एकदा मेन्स्ट्रुअल कप तुम्ही वापरून बघा. आय अश्योर यू की तुमचे पिरियड्स खूपच टेन्शन फ्री होतील आणि तुमची लाईफ खूपच इझी होईल. तर पुढच्या जनरेशनसाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी आपण हा चेंज नक्कीच एकत्र घडवून आणूयात. धन्यवाद.